तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आपण ठाण्यापासून रायगडचा जो प्रवास होता तो कसा केला आणि आता वेळ होती रायगड सर करून रायगडवरचा राज्याभिषेक बघण्याची. तर चला मग पुढचा प्रवास सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आता मी आणि माझे मित्र रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. आता वरती पोहोचू आणि वरती आपल्याला टेंट लावायचा आहे, कारण की खूप लेट झाला. आधीच सगळं एकदम ओके करायचं आणि थोडंसं फिरूया. तर आपण थोडे तुम्ही क्लिक्स बघा काय कुठे कसं असतं ते मी सांगत राहील मध्ये मध्ये. बाकी आपण एन्जॉय करत जाऊया आणि शिवराय. जेव्हा तुम्ही गडावरती येता तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले जे लागतो तो म्हणजे नाणे दरवाजा. रायगडला आपली स्वराज्याची राजधानी का निवडलं असतं? आजूबाजूचा परिसर आहे. 5-10 मिनिटं आधी इथे काहीच नव्हतं. ॲक्च्युली क्लीन होतं, पूर्ण जवळपास ऊन पडलेलं. पण 2 मिनिटामध्ये जे ढग आलेत, जे ढगाचं धुक्याचं वातावरण केलंय ते तुम्ही म्हणजे म्हणतात ना, स्वर्गाहून सुंदर हे दृश्य दिसतंय आपल्याला. आणि झरे कुठले रायगडला खूप असं स्वप्नासारखं एक असं ना प्रत्येकाचं तसं हे वातावरण झालेलं आहे. पुढे महादरवाज्यावरती जाणार होतो आपण. आता चला थोड्या वेळातच महादरवाज्यावरती पोहोचू. हा समोरच्या धुक्यामध्ये हरवलाय तो महादरवाजा आहे. तो तुम्हाला अजून जवळ जाऊन दाखवतो मी. मित्रांनो, आपण आता येऊन थांबलो आहोत तिथे, म्हणजे दिल्लीचेही तख्ती राखतो महाराष्ट्र माझा, अशा या महाराष्ट्राच्या महादरवाजावरती, म्हणजे दुर्गेश्वरच्या महादरवाजावरती. आणि हा दुर्गेश्वरचा महादरवाजा तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आणि तुम्हाला मी दाखवतो. समोर माझा महादरवाजा आहे, बघावा तुम्ही. इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जाण्याचा मार्ग निघतो. हाच मार्ग आहे. आता आम्ही होळीच्या माळावरती आलो आणि बाजारपेठमध्ये टेंट लावायचं सुरू चाललंय. इथं टेंट लावतोय. तुम्ही टाइमलॅप्स तिकडे बघा आणि बघा मागचं व्ह्यू काय खतरनाक. तुम्ही टाइमलॅप्स बघा ना. आता असा सीन झालाय की टेंट लागलेले आहेत आमचे. हा जो वरचा जो बॅनर आहे ना, आणि आपला टेंट अजून आतमध्ये घेतो, चिटकवू यांच्या टेंटला अजून चिटकवून लावायचं. आतमध्ये घेतो. जो वरचा बॅनर आहे ना तो कसा लावायचा त्यांचा अंदाज बसत नाही. पण आता मॅथमॅटिक्स आणि भूगोलशास्त्र जे काय असेल ते सगळं लावतोय आणि बसवतोय. ओके. सर्वात मोठी गोष्ट माहिती आहे, रायगडवरती फळं आणतात माणसं माहिती आहे, पण आम्ही आज काय आणलं माहितीये का? अननस. चिरागचं म्हणणं आहे A4 याला अननस म्हणतात. आणि हा अननस आम्ही कापतोय. कापणारे शेट आहेत अभिषेक शेट. 5 मिनिटात होईल. ज्यूस सेंटर टाकू आपण. फुल सोलटा मारतोय, धनाधन आजूबाजूला उडतात. आणि हा बघा उडलेला खातोय. आणि आम्ही असंच हे चालूच राहणार आहे पुढचे 3 दिवस. तर तुम्हाला आम्ही काय काय खातोय हे तुम्हाला सांगू. आता खरा प्रसाद आहे आमच्यासाठी. आता आम्ही आलोय जेवायला. ते समोर चाललंय जेवण, ते वाटतं सगळ्यांना. ते आम्ही घेतो, सुरुवात करतो. सांगू तुम्हाला टेस्ट माझ्याकडे आहे. तर आता प्रसाद घेतलेला आहे आम्ही आणि प्रसादाची सुरुवात जेवण करायची असते. सगळे आमची मंडळी इथे बसलेली आहेत. आता प्रसाद रट्टवतो आणि बस, बाकी काय नाही, चालू आहे. जेवण येतो.
शिव सकाळ मित्रांनो, आज रायगडवरचा आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही काल रात्री खूप लेट झोपलो कारण की टेंटची जरा परिस्थिती जरा वाईट होती, हवेमुळे टेंट उडाले वगैरे, त्यामुळे ओके. आणि नंतर मग झोपून आता जस्ट 8 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो. आणि आता रायगडवरची धुक्यांची तुम्ही चादर बघू शकता, पूर्ण धुक्याने सगळं गायब आहे, पुढं समोरचं काही दिसत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की रायगडवरती धुकं आणि गर्दी माणसांची ही वाढत चाललेली आहे, त्यामुळे एक्सप्लोर करताना जरा प्रॉब्लेम येणार आहे. पण एक्सप्लोर करूच, आपण सगळं एक्सप्लोर करू. तर पुढे काय होतं ते मला सांगतोच, स्टे ट्यून. तर आता आम्ही चाललो जगदीश्वराच्या मंदिरात, तिकडे जाऊन शूट करूया, जरा बघूया कसं असतं ते, सगळं समजेल, तिकडची माहिती सांगू आपण तुम्हाला. हा प्रवेशद्वार. हर हर महादेव. रायगडावरचे जगदीश्वराचे हे मंदिर त्याच्या स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा या मंदिराची निर्मिती केली तेव्हा या मंदिराला एका मशिदीसारखा आकार दिला, कारण महाराजांची दूरदृष्टी अशी होती की जेव्हा जेव्हा रायगडावरती परकीय आक्रमणं होतील तेव्हा या रायगडावरची प्रत्येक वास्तू जळाली तरी चालेल, पण रायगडावरचे हे मंदिर आणि मंदिरातला देव वाचला पाहिजे. आता आपण जाणार आहोत महाराजांच्या समाधीजवळ. आणि महाराजांची समाधी आहे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा संक्षेप, शिवरायांचा आठवावा संक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साजले तो योग, म्हणून साजले तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, कैसी केली, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, बौद्ध जनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. तर मित्र हो, आता आपण आहोत रायगडावरती. रायगड हे फक्त एक नैसर्गिक ठिकाण नसून तर हा इथल्या दगडामध्ये लपलेला आपला सगळा, दडलेला आपला सगळा इतिहास आहे. ते जगदीश्वराचं मंदिर जे आता आम्ही केलं, त्याच्या बॅक साईडला महाराजांची समाधी आहे. हे तुम्ही असं निसर्गाचं सौंदर्य पाहू शकता. आणि त्या साईडला तिकडे सदर आहे, जिकडे महाराजांची सभा वगैरे भरायची, तिकडे बाजारपेठ आहे पूर्ण. आणि हा असा रस्ता असा जातो जगदीश्वराच्या मंदिराकडे. फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा जो परिसर आहे हा संपूर्ण आपल्याला एक वेगळीच आठवण, एक असं 400-500 वर्ष आधी आपल्याला घेऊन जातो, ज्यावेळी महाराज या ठिकाणी चालत असतील किंवा या ठिकाणी निघत असतील, आपल्याला हे सगळं फील होतं. चालत असताना शिवछत्रपतींचं मॅनेजमेंट तिथं दिसून आलं. महाराजांच्या अंगावरच्या चिलखतावर उफाण तेव्हा झेलल्या जाऊ लागले. तेव्हा त्या हिंदू नरसाने आपल्या हातामध्ये वाघ घेतली, खानाच्या कमरेवर चालवली. या अल्लाह म्हणून या खुदाच्या बंदाने आपले हात वर केले. या हिंदू नरसिंहाने देवज्येष्ठाच्या अफजल खानाच्या पोटामध्ये कटार टाकली. खानाच्या आगळ्या सडसडत बाहेर आल्या. आपल्या आगळ्यांना घेऊन खान बाहेर निघाला. संभाजी कावजी कोंढाळकरांनी खानाचं मुंडकं कापलं.
आता आम्ही टेंटमध्ये छत्रपती शंभू महाराजांची जयंती साजरी झाली. तिथून आम्ही थोडा थांबलेलो आणि पोवाडा संपला आणि पाऊस सुरू झाला जो अजून थांबला नाहीये. जवळपास अर्धा तास झाला आम्ही थांबलेलो तिकडे. अर्धा तासामध्ये आमच्या टेंटची अवस्था आहे काय सांगू, बोबडी वळते एवढी. बघून पण आता रात्रीचे वांदे होणार आहेत. ह्या बघा इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. बाहेर अजून पाऊस पडतोय. नशीब कोणीतरी टेंटवरती आणखून एक बॅनर टाकला तरी पण पाणी थांबत नाहीये. पाणी गळतच चाललंय. काय सांगावं. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा काही कोणतीही गोष्टी करायला ती तयारीत करा. आता काय करायचं काय कळत नाही. अख्खी रात्र आज जागी होऊन जाणार आहे. बघूया पुढचं पुढे. त्यामुळे जेव्हा पण याल त्या तयारीत या. महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांची तुळाभरणी आणि तुलादान केले गेले आणि हीच परंपरा पुढे चालू राहिली. आजही महाराजांची राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी तुळाभरणी आणि तुळादान केले जाते. या ठिकाणी छत्रपती शिवरायांची पालखी जगदीश्वराच्या महापूजनानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा राजसत्रेवरती तुलादानासाठी गेली अनेक वर्षाची जी परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांनी यापुढे प्रतिष्ठान सुरू होणार. त्यानंतर पुढील मंडळ श्री शिवमाळा समूह मुंबई मागील 2 वर्ष तुळादानासाठी पुस्तके तुम्ही जाऊ नये. दर्शनासाठी गोंधळ झाल्यानंतर आपल्या दर्शनासाठी थोडा वेळ मिळणार आहे. लाभ घ्यायला चाललोय. मागे गर्दी बघून येतं. फुल मजा येते. जबरदस्त खिचडी घेतली म्हणजे रात्रभर खात. आता सुवर्ण तुला झालेली आहे आणि आता होणार आहे गोंधळ शिरकाई यायचा आणि शिरकाईचा गोंधळ मोठ्या नाचवाला तर आम्ही मोठ्या नाचणार आहोत. आता ही ड्युटी मिळण्याची वेळ आपल्याला ड्युटी मिळाली हवी आहे. ड्युटी आपल्याला मिळाली पाहिजे बस, बाकी काय नाही. काहीच मिशन सक्सेसफुल, ड्युटी मिळाल्यात. जेवणाची व्यवस्था चालू होती. सर्वांनी जेवण करून घ्या. पुढच्या रात्रशाही कार्यक्रमाला या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होईल. शिरकाई देवीचा गोंधळ झाला आणि आम्ही बाहेर पडलो. खूप प्रसन्न वाटते. असा जोश आला अंगामध्ये, अशी ताकद आली अंगात, काय सांगू यार. खरंच सगळ्यांनी हा राज्याभिषेक सोहळा विधीप्रमाणे साजरा करावा. यावं इकडे, समजून घ्यावा कसा असतो ते. खूप म्हणजे तुम्हाला समजेल की कशी आपली संस्कृती आहे, कशी काय. यावं, खूप मजा आली आज.
आजचा दिवस तिसरा म्हणजे रायगडवरचा आमचा. आज सुवर्णगडावरील महाराजांची पालखी बघायला मिळाली. आज श्रीकाई देवीचा गोंधळ झाला. अशा चांगल्या गोष्टी झाल्या आमच्यासोबत. पण सकाळपासून जो पाऊस पडत होता त्याच्याने टेंटची हवा तुम्ही व्हिडिओमध्ये मागे बघितली असेल. आता आम्हाला तिघांना असं झोपावं लागतंय. इथे पाणी पडलंय पूर्ण. ओके. आणि दुसरी गोष्ट हा भाग पूर्ण पाण्याने भिजलेला आहे. असा फक्त एवढीच जागा आहे त्याच्यामध्ये आपण झोपायचंय. आता दिवस तिचा एंड होतोय. उद्याच्या सकाळची जवळपास आपण 12 वाजेपर्यंत रायगडवरती आहोत. सकाळी 6ला उठायचे राज्याभिषेकासाठी. आणि आजचा दिवस एंड करतो आपण. उद्या भेटूया सकाळी 6 वाजता.